आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी नाणेफेक होते. हेड इज अ कॉल. स्मिथ टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी पाचारण केलंय. या ठिकाणी छोटासा सत्कार करतो आपण अद्विका स्पोर्ट्स संघाचे संघ मालक अनिकेत बारगडे यांना. या ठिकाणी पंकज बारगडे यांना विनंती करते या ठिकाणी अनिकेत बारगडे यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे. अद्विका स्पोर्ट्स संघाचे संघ मालक अनिकेत बारगडे. वीरेंद्र रहाटे, वीरेंद्र रहाटे, वीरेंद्र रहाटे. हॅलो. या ठिकाणी प्रमुख उपस्थित या ठिकाणी लाभले आपल्याला निलेश उर्फ भाऊ वाचिम. मी आमचे पंकज बारगडे यांना विनंती करतोय या ठिकाणी भाऊ वाचिम यांना छोटासा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतं निलेश वाचिम यांच्याकडून. धन्यवाद. पंचांनी सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे.
हे आहेत राजापूर बाजारपेठेतील ठाकूर बेकर्स. आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी म्हणजेच 1947 साली या बेकरीची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते आज तागत ठाकूर बेकर्स स्वादिश या ब्रँड नावाने लोकांपर्यंत अविरतपणे आपले क्वालिटी प्रोडक्ट पोहोचवत आहेत. ठाकूर यांची चौथी पिढी या व्यवसायात असून आता मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले बेकरी प्रोडक्ट्स भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचवले जातील यावर अभ्यास करत आहेत आणि म्हणूनच यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, जे तुम्ही अगदी घरी बसल्या मागवू शकता. स्वीट हार्ट, नजराना, मखरूम, पिस्ता बदाम, श्रूजबरी या यांच्या फेमस कुकीज असून यांच्या बेकरीमध्ये नजराना नानकटाई, ट्विस्टेड खारी, नमकीन. आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना, शेवटचा मुकाबला. स्ट्रायकिंग इनला स्मित शिवलकर, जयबेरी मुलुकवाडा संघाचा स्टार खेळाडू. नॉन स्ट्रायकिंगला बॉलिंग मार्गवरती पहिले षटक घेऊन इथे दाखल झालं निखिल. पहिल्या चेंडूवरती वार, बॉल सीमा पार, चौकार. 4 धावाने सुरुवात करताना, आरंभ करताना स्मित शिवलकर. हो, यावेळी लेग ब्रेक चेंडू, फिल्डिंग लाजबाब. इथे डॉट बॉल आलाय, कम बॅक करतोय निखिल. दिलकाबू चेंडूची सांगता झालेली ती पाहायला मिळाली. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईड +1, एकूण 2 धावा इथे मिळतील. स्वैर मारा निखिल सारंगच्या माध्यमातून. सुरुवात याच्या रजनीची निखिलने अतिशय दमदार केली, परंतु आजच्या रजनीचा शेवट मात्र निखिल कसा करतो ते पाहणं इथे आवश्यक. सार्थक पवार यावेळी असफल ठरलाय. यष्टिरक्षकाची भूमिका त्याच्यामध्ये सोपवली गेली होती. याही चेंडूवरती 2 धावा, 1+1. क्लीन बोल्ड. स्मित शिवलकर यावेळी क्लीन बोल्ड इथे झालाय. कम्प्लिटली स्मित शिवलकर टकआउटच्या दिशेने परतलेला आपण पाहिला आणि निखिलने एक महत्वाचा मोहरा गारद करून आपला इरादा इथे स्पष्ट केलाय. पुढील चेंडू यावेळी खूपच रॅपिडली खेळला गेलेला शॉट. अचंबित सरप्राईज शॉट इथे पाहायला मिळतोय. मिडॉनचा खेळाडूनी अचंबित झालाय. गंभीर उडाली बॉल फील्ड करत असताना 4 धावे इथे मिळालेत. धावे संख्या 12. अमेय बारगुडे आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार अमेय बारगुडेच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम न्यूकोल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. रत्नागिरी तालुक्यासाठी याचं कारनामे, याचे रेकॉर्ड सातत्यपूर्ण राहिलेत. बाहेरून या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत आहेत. जाता जाता काही कारनामा करून जात आहेत का आपली मुलं हे पाहण्यासाठी तेही ते उत्सुक आहेत. यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे 1+1 एकूण 2 धावे इथे मिळतील. गोल्डन ओव्हर आहे, त्यामुळे 4 धावे इथे मिळत आहेत. ताकदीने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, मिस टाइम शॉट. सर निखिलच्या हातामध्ये जाऊन विसावतोय बॉल. इथे आलाय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आहे, पंच रन. यावी 8 धावा इथे मिळत आहेत, कारण गोल्डन ओव्हर धावा जेवढ्या बनवल्या जातील तेवढ्या डबल होतील. हो, लेग ब्रेक चेंडू होता. ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी कुठेतरी हटली नजर. ओ, याही वेळी खराब डिलिव्हरी. खूपच स्वेर ठरलेला हा बॉल. निर्धाव जफर. त्यानंतर इथे एक शानदार पंच शॉट आपण पाहतोय. फैजूच्या बॅटमध्ये निघालेला हा चौकार. बॅट चेंज, या स्टंप आउट आहे.
कंपाऊंड मैदानाच्या बाहेर जावं लागतं ते फैज याला. जफर यस बॅकफूट पंच फटका श्रेयस मांजरेकरच्या बॅटमध्ये निघालेले चौकार. धावसंख्या 41. पुढील चेंडू यावेळी शानदार पंच मिड विकेट. जफरच्या डोक्यावरनं खेळला गेलेला फटका. यावेळी टॅप केलंय डिक्लेअर झोन. 2 धावा इथे मिळत आहेत. नो बॉल इथे दिला गेलाय. यावेळी पॉइंटच्या दिशेने कॅरी झालेला बॉल. 1 रन. आणि इथे मात्र टॅप केलंय. ब्लॉक होलला टाकायचा होता. टप्पा थोडासा मिस केलाय. अमीने मात्र शानदार पंच करून एक चौका ठोकलाय लगावलाय. धावसंख्या 55. 55 रन. शानदार फिल्डिंग मिडॉनच्या दिशेने. षटक क्रमांक समाप्त होते या 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55. 55 धावा. एक बॉल बाकी आहे. पुढील चेंडू आणि त्यानंतर लगावले गेले एक शानदार चौकार. अबे बारघोडेच्या बॅटमध्ये लगावले गेलेले चौकार आहेत. धावसंख्या 59. 59 धावा. आणखीन एक शानदार चौकार. श्रेयस मांजरेकर हरवलीचा खेळाडू. आणि त्यानंतर इथे मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सार्थक पवार बॉलिंग मार्क वरती. बॅकफूट पंच स्ट्रेट खेळ. कॅमेरामॅनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 4 धावा याही चेंडूवरती मिळतील. बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावा. लगातार चौकारांची आतिषबाजी ते आपण पाहतोय. 72. आणि त्यानंतर आलेला हा वाईड. 73 स्कोर कार्डवरती धावसंख्या. आणि त्यानंतर केला गेलेला हा आडव्या बॅटने वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
यावेळी इन्स्विन चेंडू होता, निर्धाव चेंडू. सार्थक. यावेळी वाईड बॉल. धावसंख्या 78. फुलटॉस चेंडू, शानदार पंच. षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 82, 82 रन. डॉट बॉल. बाबू. ओमकार तोडणकर. आणि यावेळी खेळला गेलेला फटका. जफर प्रयत्न केले होते परंतु बॉलला मात्र रोखू शकला नाही. 4 धावा. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. खोदून काढलंय. परफेक्ट टॅप. अगदी स्ट्रेट अंपायरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. दंडित केले गेले बॉलला. खराब फिल्डिंग. डिक्लेअर स्वरूपात मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 93, 93. पण या बॉल जो आहे तो डिक्लेअर झोन सिंगल रन. धावसंख्या 94, 94 धावा. स्मिथ शिवलकर. पहिलं षटक. राईट हँड ऑन द विकेट फॉर निखिल. बॅक हँड डिलिव्हरी. शानदार पंच. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून श्रेयस मात्रेकरच्या डोक्यावरून गेलेला बॉल. 4 धावा. चौकाराने इथे खातं ओपन केले. इरादा इथे स्पष्ट केला गेलाय. 95 धावांचं विशाल लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग इथे करायचा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून हल्ला चढवणे इथे आवश्यक आहे आणि तोच हल्ला चढवण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. त्यावेळी डॉट बॉल. ड्राईव्ह करण्याचा केला गेलेला प्रयत्न. ड्राईव्ह पंच करायचा होता. यावेळी शानदार पंच आहे. पंचाचा इशारा येतोय 4 रन. ऑफ स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेले 1 रन. धावसंख्या 9. यावेळी स्वेर 12. खराब गोलंदाजी स्मिथ याची. लगातार 2 चेंडू वाईट फेकलेत आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. फिल्डिंग कॉम्बिनेशन. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. क्लीन बॉल्ड. निखिल डगआउटच्या दिशेने येतोय.
आता मात्र साऱ्या अपेक्षा इथे मात्र कुठेतरी भंग होतील, कारण निखिल सारखा अष्टपैलू खेळाडू यावेळी क्लीन बोल्ड होऊन माघारी परतलाय. स्मिथ वाईड बॉल. आणि त्यानंतर आलेला हा चौकार, 4 धावा. बाबू षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. धावसंख्या 15. 80 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 80 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 20. श्रेयस बॅकफुट पंच, 4 धावा. विघ्नेश आपल्या संघावरील वरील विघ्न दूर करण्याचा प्रयत्न. श्रेयस टू विघ्नेश. आई चेंडू एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न इथे पाहायला मिळतात, त्यामुळे फलंदाजाला मात्र बॉलवरती लक्ष देऊन खेळणं हवी ते अपेक्षित आहे, आवश्यक आहे. इन स्विन ऍक्शन मध्ये आउट स्विन इथे पाहायला मिळतोय, त्यामुळे फलंदाज इथे कम्प्लिटली चकताना दिसतोय. आणि याही वेळी तेच आपण इथे पाहिले. निर्धाव चेंडू मॅजिक ओव्हर 1+1 2 धावा इथे मिळतील, कारण जेवढ्या धावा देणार आहात. हाय चेंडू वाईड, 2 धावा. आणि त्यानंतर लगावला गेलेला हा चौकार, 8 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 रन 35. बाबू पहिलाच बॉल वेगवान फेकण्याचा प्रयत्न, वाईट +1 2 धावा. बाबूने जर 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज वैभव सावंत यांच्याकडून. अमेय कडे कडे लगावला गेलेला हा फटका, 4 धावा. आणि इथे आलेला हा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. फॉलो थ्रो मध्ये एक चांगली फिल्डिंग, निर्धाव चेंडू. ऑन साइडला राजू शिंदे बॉल फील्ड करताना आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू बाकी. पहिला वाईट, त्याच्यानंतर चौका, त्यानंतर सलग 2-3 चेंडू डॉट.
अच्छा ओव्हर चेंज झाली. वाईट +1. धावसंख्या 42. काउंट वाईट बॉल. नो बॉल. षटक क्रमांक समाप्त होते ते यावी 3रं. वाईट +1. पुरेपूर प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या 49. वाईट +1. धावसंख्या 51. वाईट बॉल. आणि हाही चेंडू इथे वाईट पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. बेबी डॉट बॉल. ड्राईव्ह केलेला बॉल. डिक्लेअर झोन. एक सिंगल. बॅकफूट पंच. राजू बॉल फील्ड करताना षटक क्रमांक समाप्त झाले ते 4. धावसंख्या 62. 32 धावांची आवश्यकता. 33 धावांची आवश्यकता विजयासाठी. 6 चेंडू 33 धावा. आणि त्यानंतर बॉक्स आउट होतोय बाबू. नो बॉल. क्लीन बोल्ड. सार्थक पवार. ड्राईव्ह केलंय. मिसफिल्डिंग. 4 रन. बॅट चेंज. निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट आणि सामना इथे होतोय समाप्त. विजयी ठरलाय तो यावी बुरुकवाडा संघ. पाहायचंय या आजच्या रचनेमध्ये क्वालिफाय झालेले संघ कोणते आहेत. ब गटातून टॉपर आणि सेकंड कोण आले ते आपल्याला थोड्याच वेळ तिथे पॉइंटच्या माध्यमातून कळवलं जाईल.
मॅन ऑफ द मॅच श्रेयस. मॅन ऑफ द मॅच श्रेयस. हॅलो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्रेयस. जिंकण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट इयर. धन्यवाद श्रेयस, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मंडळाकडून तुला शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या दिवसातील सत्र या ठिकाणी संपलं असं मी कमिटीच्या वतीने जाहीर करतो. थोड्याच वेळ या ठिकाणी स्कोररचं या ठिकाणी समजेल. हे आहेत राजापूर बाजारपेठेत